जलमापक मीटर व पाणीपट्टी वाढीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. आंदोलन अंकुशकडून जलसंपत्ती प्राधिकरणाकडे हरकती. महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून सन 2026 ते 29 या कालावधीसाठी ठोक जलप्रशुल्क वाढवणं तसेच जलमापक मीटर बसवून शेतकऱ्यांना मोजून पाणी देण्याच्या प्रस्तावाला आंदोलन अंकुश संघटनेनं तीव्र विरोध दर्शवलाय. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली पाटबंधारे विभागाला भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच प्राधिकरणाकडे लेखी हरकती सादर केल्या. आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय की पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे कृष्णा, पंचगंगा, वारणा आणि दूधगंगा नद्यांमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे प्रदूषित पाणी शेतीसाठी वापरल्यानं जमिनीचा पोत खराब होतोय, पिकांचं उत्पादन घटलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपट्टी वाढवण्याऐवजी शासनानं अनुदान देणं गरजेचं असल्याची मागणी करण्यात आली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या अनेक वर्षापासून शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेती व्यवसाय तोट्यात गेलाय. दरवर्षी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात महापुरामुळे पिके व उपसा सिंचनाच्या मोटारींचं नुकसान होत असताना अशा परिस्थितीत जलमापक मीटर बसवणं व्यवहार्य नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं. शेतकऱ्यांवर जलमापक मीटरची सक्ती व पाणीपट्टी वाढ लादल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, रावसाहेब आयतवडे, अमोल गावडे, उदय पाटील, महादेव काळे उपस्थित होते.